मागील 18 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या आदिवासी कोळी महादेव समाजाने आज परिवारासह रस्त्यावरच ठिय्या मांडलाय। जिल्हा प्रशासनातर्फे चर्चेसाठी ठरविलेली 19 जानेवारी ही तारीख पुढे ढकलली आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी मंडपासमोरील रस्त्यावरच धरणे दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली। मात्र ऐनवेळी ही तारीख रद्द करून 22 तारखेला बैठक लावण्यात आल्याचे पत्र शेलार यांनी दिले। यामुळे जिल्ह्याभरातून आलेल्या महिला पुरुष बांधव चिडलेत आणि त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले। महादेव कोळी समाजाला आदिवासीचं प्रमाणपत्र मिळावं यासाठी गेल्या 18 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आज मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातील हे नागरिक जे आहे ते या ठिकाणी जमा झालेले आपण या ठिकाणी बघू शकता। हे उपोषण या ठिकाणी गेल्या 18 दिवसापासून सुरू आहे। 2/1/2024 पासून हे उपोषण सुरू झालं असून अद्यापही त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं या ठिकाणी चित्र जे आहे बघायला मिळत आहे। सातत्यानं गेल्या 18 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे। मागील काही दिवसा अगोदर या ठिकाणी BSNLच्या टावरवर चढून देखील या ठिकाणी या समाज बांधवांनी आंदोलन केलं, परंतु कुठलाही मार्ग जो आहे तोडगा जो आहे तो या ठिकाणी निघालेला नाही। आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, आज तुम्हाला भेटीसाठी जिल्हाधिकारी यांनी पत्र दिलं होतं आणि आज सकाळी पुन्हा वेळ बदललेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं असं म्हणणं आहे जे आमचं अन्न त्याग आंदोलन सुरू आहे आणि हे जे गेंदड्याच्या कातड्याचं जे प्रशासन आहे हे आमची जाणून बुजून कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे। आणि आज आम्हाला आजच्या मीटिंगचं पत्र दिलं होतं आणि आज आम्हाला 12 वाजता त्यांनी पुन्हा पत्र दिलं। मला असं वाटतं की ह्या प्रशासनाला आमच्या या अन्नत्याग आमरण उपोषणाची दखल घेत नाही असे हे प्रशासन आहे। त्यामुळे आम्हाला असे पत्र देऊन पुन्हा 22 तारीख दिली आणि 22 तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे। त्या दिवशी सुद्धा त्यांनी आमची ही एक प्रकारची दिशाभूल केली। मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो की मी आज रोजी या उपोषण करता या नात्याने मी या जिल्हा प्रशासन यांनी त्यांना जे पाठीशी घालत असतील यांचा मी आज जाहीर निषेध करतो आणि यापुढे आम्हाला 22 तारीख आम्ही बघू, नाही तर आम्ही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू आणि आमचं अन्नत्याग आंदोलन हे सुरूच राहणार असं मी आज तुम्हाला सांगू इच्छितो। आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे ही आमची मूळ मागणी आहे। तर या ठिकाणी जे आहे कोळी महादेव समाजाच्या या लोकांना या ठिकाणी आदिवासी प्रमाणपत्र मिळावे यासाठी हे जे सुरू झालेलं आंदोलन आहे हे कुठंतरी पेट घेताना दिसत आहे। विविध आंदोलन या ठिकाणी होत आहेत, परंतु अद्यापही कुठल्याही प्रशासनानं या ठिकाणी दखल घेतलेली नाही। दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा TV, बुलढाणा। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव दिसत असल्याने पक्ष फोडण्याची वेळ येत असल्याचे कोल्हापूर काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। गेली 50 वर्षे सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे। कुणी कितीही काही म्हटले तरी राजू शेट्टी इंडिया आघाडीतूनच लढणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितले। आज तुम्ही ॲब्सोल्यूट मेजॉरिटी तरी देखील कुठलाही परवा मिलिंद देवरांच्या बाबतीत हा प्रयोग त्या ठिकाणी झाला। पक्ष फोडण्याची वेळ तुम्हाला काय येते हा प्रश्न आहे। जर जनमानसात तुमची इमेज चांगली असेल तर त्या इमेजवर किंवा 9 वर्ष केलेल्या कार्यावर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे। इतरांना फोडून घेण्यामागचं कारण काय हे समजत नाही आणि शिंदे साहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे।
50 वर्ष हे कुटुंबीय काँग्रेसबरोबर आहे, त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो, याचा आम्ही निषेध करतो. परंतु काँग्रेस एकसंघ आहे आणि ती पुढे देखील एकसंघ आहे. बोललेलं 400 पार जे त्यांचं वाक्य आहे ते कुठेतरी आता त्यांना दिसते म्हणूनच हे सगळे करतात असं नाही. मला वाटतंय 400 पार होणार का 200 पारच्या पुढेही जाणार नाही हे आता येणारी देशातनं मी सातत्यानं वारंवार सांगतो. जिल्हा पातळीचा विचार केला तर आम्ही आमच्या वरिष्ठांनाही सांगितलेलं आहे की राजू शेट्टींना आमच्याबरोबर घ्यावं ही आमची अपेक्षा असणार आहे. आणि मला वाटतं आता एवढ्या लवकर थोड्या चर्चा बैठका या होत राहतील आणि काही दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट दिसेल. एका बाजूला राजू शेट्टी आपल्यासोबत येण्याच्या तयारीत आहेत किंवा तुमचे प्रयत्न सुरू आहेत, दुसऱ्या बाजूला धैर्यशील मानेची सोबत तिथं पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परवाच्या भाषणामध्ये ते म्हणले की बंटी पाटलांची कळ काढून चालणार नाही. तर नेमकं काय? नाही, जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून असेल, काँग्रेस बळकट करण्याचं काम माझं जिल्ह्यामध्ये सुरू आहे. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढवणं, शेवटी माझा पक्ष आहे, त्या पक्षाला बळ देणं, पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढवणं ही माझी भूमिका असणार आहे. कदाचित त्या अनुषंगानं ते बोलले असतील. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून घेण्याकरिता मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला साथ घालीत नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटी ते मुंबई येथील आझाद मैदानावरील उपोषणात सामील होणार असून त्यांची खूप मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉलीवरतीच 2 महिन्याचा संसार ताटला असून त्यात संसार उपयोगी सर्व साहित्यांचा समावेश आहे, अशी माहिती मराठा सेवक श्याम पाटील यांनी दिली. यांनी ज्या पद्धतीनं आव्हान केलं तमाम मराठा समाजाला आणि सरकारला सुद्धा 19 तारखेपर्यंत जर आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला तर आम्ही जल्लोष करायला मुंबईमध्ये येऊ, आणि जर निकाली नाही निघाला तर आरक्षण घेण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मुंबईला येऊ. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज नांदेडमधून लाखो मराठा समाज बांधव आंतरवाली सराटीकडे कूच करत आहेत. उद्या मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आंतरवाली सराटी येथून 9 वाजता सकाळी निघून मुंबईकडे प्रयाण करणार आहोत. ज्या पद्धतीने 6 दिवसाचा कार्यकाळ मुंबईला पोहोचण्यासाठी लागेल, जागोजागी थांबण्याची, मुक्कामाची, जेवणाची व्यवस्था जागोजागच्या मराठ्यांनी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था राहील, जेवणाची व्यवस्था राहील, जे मिळेल ती भाकरी भाजी घेऊन आमच्या सोबत गाड्यांमध्ये जे आम्ही 8 दिवसाचा सोबत संसार घेतलेला आहे तो संसार घेऊन आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसणार आहोत. आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि ते पण ओबीसीमधूनच मिळणार नाही तोपर्यंत मराठे मुंबई सोडणार नाहीत. मराठा समाजाला आरक्षण तुम्ही मागताय, मनोज जरांगे पाटील विस्तारात चाललेत, साधारणतः किती लोक यांची अपेक्षा आहेत? मनोज जरांगे पाटलांनी जो 3 करोडचा आकडा दिला आहे त्या 3 करोडपेक्षा 3 लोक जरी कमी आले तरी सरकारने मनोज जरांगे पाटलाचं नाव बदलून ठेवा, हा ठाम विश्वास त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यांचाच विश्वास आम्ही संपादन करण्यासाठी किंवा त्यांचा विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यासाठी नांदेडवरून सुद्धा हजारो मराठा बांधव जात आहोत. बहू माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. शासनाच्या वतीने 15 डिसेंबर 23ला एक अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाने ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद करण्यात येणार आहे. या शासनाच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव असून या निषेधार्थ महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्र समिती पक्षाचे नेते उमेश वावरे यांनी दिली. रद्द करायला पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा जिहाद रद्द झालाच पाहिजे. स्कॉलरशिप बंद करून रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. महाराष्ट्र शासनाने काढलेला जिहाद रद्द करा. महाराष्ट्र शासनाने काढलेला जिहाद रद्द करा. महाराष्ट्र शासनाने काढलेला जिहाद रद्द करा. डॉक्टर उमेश वावरे. महाराष्ट्र शासनाने 15 डिसेंबर 2023ला जो GR काढला आहे तो GR अत्यंत महाराष्ट्रासाठी
आणि बेरोजगार युवक युवतीसाठी भरपूर घातक आहे. तो GR असा आहे, मी थोडं 1 मिनिट तुमच्यासाठी हा GR आहे, GRची कॉपी आहे आणि हे तुम्हाला वाचून दाखवतो. याच्यामध्ये भाग 8 आणि त्याची जे पॉईंट आहे, पॉईंट नंबर 12, याच्यामध्ये असं मेन्शन केले आहे, द युनिव्हर्सिटी टू बी सेल्फ फायनान्स्ड. एव्हरी युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड अंडर द ॲक्ट शॅल बी फायनान्स्ड. द युनिव्हर्सिटी शॅल नॉट बी एंटायर्ड एनी फायनान्शियल असिस्टंट ऑफ द नेचर. entitled the claim of any type of financial assistance or scholarship or reimbursement of fees from the state government. याचं मिनिंग असं झालं आहे की जे महाराष्ट्रातले OBC, SC, ST जे विद्यार्थी आहे, जे महाविद्यालयामध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये प्रायव्हेटमध्ये शिकणार आहे, त्यांना ना स्कॉलरशिप मिळणार, ना फ्रीशिप मिळणार, ना कोणती एवढी रिम्बर्समेंट होणार. म्हणजे जसं ओपनचा स्टुडंट 5 लाख रुपये फीस भरेल, तसंच OBC, SC, ST या लोकांना सुद्धा 5-5 लाख रुपये भरावं लागेल. आपण गरीब, वंचित, शोषित, पीडित वर्गातले मुलं आहोत. आपण कशा मुलांना शिकवणार आहोत? तर हे जे तिगडी गव्हर्नमेंट आहे, हे जे तिगडी महाराष्ट्र शासन आहे, हे युवकांचा संपूर्ण बळी घेत आहे. आज या गव्हर्नमेंटला लवकरात लवकर उपडून फेकावं लागेल, अन्यथा आपले OBC, ST आणि SC बांधव आहे यांचा जीव घेतल्याशिवाय हे ठेवणार नाही. आज हा GR इंग्लिशमध्ये आहे, हा GR इंग्लिशमध्ये आहे. आपल्या पार्लमेंटमध्ये खासदार, आमदार हे अनफड लोक बसले आहेत तिथं. यांना इंग्लिशचा GR समजत नाही आणि त्यामुळे ते पारित करतात आणि हे फक्त टाळ्या वाजवतात. म्हणून माझी हे महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की हे जे अनफड लोक आहे, आमदार, खासदार, यांची या इलेक्शनमध्ये सुट्टी करा आणि सुशिक्षित, एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड लोक यांना पार्लमेंटमध्ये आणा. म्हणजे ते तुमच्या OBC, SC, ST लोकांचं भवितव्य उज्ज्वल करू शकतात. आज फक्त टाळ्या वाजवून राहिले. माझ्यासारखा मी बाहेर देशातून सायंटिस्ट म्हणून होतो. मला वाटतं की समाजाची सेवा झाली पाहिजे. त्याच्यामुळे मी हा मुद्दा घेतला आहे आणि गोरगरीब जनतेपर्यंत मी हा मुद्दा घेऊन चालील आणि महाराष्ट्रात सुद्धा मी हे आंदोलन पेटवणार आहे. युवक, युवती आणि जे कष्टकरी आहे त्यांनी आता या आंदोलनामध्ये सामील व्हा आणि गव्हर्नमेंटला घरचा आहेर दाखवा. कारण की हे जे तिहेरी सरकार आहे हे कोणाच्याही कामाचं नाही. सांगली जिल्हा महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वच्छता सेवेच्या नावाने स्वच्छता अभियान गेले काही महिने सुरू केले आहे. आतापर्यंत 202 मंदिर व त्या परिसराची स्वच्छता केली आहे. याला आपला विरोध नाही, पण इतर जाती धर्मातील धार्मिक मंदिरांची स्वच्छता करून सर्वांना न्याय द्यावा, अन्यथा सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका बचाव जन आंदोलन उभे करण्याचा इशारा आंबेडकरी समाजाचे व MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वच्छता हीच सेवा या नावाचं स्वच्छता अभियान गेले कित्येक महिने या महापालिका क्षेत्रामध्ये सुरू केलेलं आहे. आणि या स्वच्छता अभियानामध्ये आज एक गोष्ट निदर्शनास आली की प्रभाग क्रमांक 1 मध्ये 82 मंदिरं, प्रभाग 2 मध्ये 46 मंदिरं, प्रभाग 3 मधली 60 मंदिरं आणि प्रभाग 4 मधली 14 मंदिरं अशी एकूण 202 मंदिरांच्या आज या स्वच्छता अभियानांतर्गत करण्यात आलेल्या आहेत. मला आयुक्त सुनील पवारांना विचारायचं आहे, काही दिवसांपूर्वी ख्रिसमस झाला, मग या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे आमचे ख्रिश्चन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले चर्च आहेत ते चर्चची स्वच्छता तुम्ही का केली नाही? त्यानंतर मला आयुक्तांना विचारायचं आहे की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये असंख्य बुद्ध विहार आहेत, असंख्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहेत, संत रोहिदास समाज मंदिर आहेत, तसेच मस्जिद मोठ्या प्रमाणात आहेत, दर्गा मोठ्या प्रमाणात आहेत. मग आयुक्त, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही फक्त मंदिरांच्या स्वच्छता करणार का ह्या बाकीच्या सुद्धा धार्मिक स्थळांची स्वच्छता करणार? ह्याचं उत्तर तुम्ही महानगरपालिके क्षेत्रातल्या
सर्वसामान्य जनतेला देणं गरजेचं आहे. तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. एक मेसेज आज समाजामध्ये चुकीचा जात आहे की तुम्ही फक्त या स्वच्छता अभियानांतर्गत मंदिरांची स्वच्छता केली, मग तुम्ही ख्रिसमसच्या वेळेला चर्चची स्वच्छता का केली नाही? ह्याचं कारण काय होतं? ह्याचा स्पष्ट खुलासा माननीय सुनील पवार यांनी करायचा आहे. मला सुनील पवारनं सांगायचं आहे, तुम्ही कुठल्याही एका धर्माचे नाही, कुठल्या पक्षानं तुम्हाला इथं आणलेलं नाही. तुम्ही इथं लोकांच्या सेवेसाठी आलेला आहात. सर्व जाती धर्माला समान न्याय देण्याचं काम तुमचं आहे. त्यामुळं सुनील पवार, तुम्ही जातीय वाद निर्माण करू नका, जातीय तेढ निर्माण करू नका. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. येणाऱ्या काळामध्ये पवित्र रमजान महिना आहे. आमच्या मिरजेतला खाजा शमना मिरा साहेबांचा उरूस आहे. मग या दर्गा परिसरातली स्वच्छता तुम्ही, या स्वच्छता हीच सेवा या स्वच्छता अभियानांच्या अंतर्गत करणार आहे का? हे पण आम्ही बघणार आहोत. आणि जर तुमच्यामध्ये जातीयवाद आढळून आला, निश्चित तुमच्यावर आम्ही कडक कारवाई करण्यासाठी सगळ्या मिरजकर, सांगलीकर आणि कुपवाडच्या सर्वसामान्य बहुजन समाजातल्या जनतेला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर आज माजलगाव येथे आमदार प्रकाशदादा सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते. या महामार्गावर होत असलेल्या अपघातात माजलगाव तेळगाव रोडवर 41 जणांचा मृत्यू झाला असून रोडवर पडलेल्या भेगांचे काम लवकरात लवकर 8 दिवसांमध्ये चालू करण्याचे आश्वासन येथील तहसीलदार व प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत रस्ता खुला करण्यात आला. बिटकॉइन आणि मेगा कंपनीचं करायचं काय? या बिटकॉइनचे आणि मेगा कंपनीचे बिल देणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? अरे या मनुष्यवधाचा जे कारणीभूत आहेत या अधिकाऱ्याचं करायचं काय? माननीय दादा, तुम आगे बढ़ो. मधल्या पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीची रस्त्याची दुरावस्था झाली आहे, निश्चितपणाने याच्याकडे प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय. मला माहिती अनेक संघटनांनी, आदरणीय दादा असतील, अनेक संघटना असतील, यांनी या रस्त्यासंदर्भात दुरुस्त व्हावा म्हणून पाठपुरावा केला. मध्यंतरी काही पट्ट्यांमध्ये दुरुस्त्याही झाल्या, पण ज्या पद्धतीच्या आता या दुरुस्त्यांची गरज आहे, ज्या पद्धतीच्या भेगा पडल्यात आणि या आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये ज्या पद्धतीची काळी माती आहे आणि त्याच्यामुळे खालचा बेसच सुधारला पाहिजे, ही मागणी निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी करतोय. जवळपास 40 पेक्षा जास्त लोकांचा त्या ठिकाणी अपघात झाला, काही बळी गेले. ही एक दुर्दैवाची गोष्ट कुठेतरी प्रशासनाच्या लक्षात न येणं, हे सुद्धा कुठेतरी आपलं दुर्दैव आहे. मला आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच विनंती करायची आहे. परभणीत रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना विजय वाकोडे म्हणाले की ज्याप्रमाणे केंद्र सरकारने 26 जानेवारी 2023 यावेळी हर घर तिरंगा हा उपक्रम राबविला, त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने हर घर संविधान हा उपक्रम राबवावा, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना संविधानात असणाऱ्या त्यांच्या मूलभूत हक्काची माहिती होईल. मागच्या वर्षी घर घर तिरंगा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने हा उपक्रम राबवला, सर्व शासकीय पातळीवर राबवला. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
संविधानाचं हे अमृत वर्ष आहे आणि या अमृत वर्षामध्ये घर घर संविधान ही मोहीम राज्य सरकारने राबवावी. राज्य सरकारने पूर्ण शासकीय कार्यक्रम संविधानाच्या अनुषंगाने त्यांनी करावे. व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम त्यांनी या राज्यामध्ये राबवावे ही मागणी आज आम्ही केलेली आहे. कारण ज्या संविधानामुळे आज आमचा भारत सशक्त झालेला आहे, आमच्या भारताचं संविधान हे जगामध्ये लोकप्रिय आहे, त्या संविधानाचा अमृत महोत्सव राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा असे आदेश त्यांनी काढावे. उद्या येणाऱ्या 26 जानेवारीला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसोबत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याचे आदेश द्यावेत. सर्व शाळांमध्ये डिजिटल बोर्ड लावण्याचे आदेश द्यावेत आणि मोठ्या व्यापक प्रमाणात हा अमृत महोत्सव साजरा करण्यात यावा अशी आज आमची मागणी आहे. आम्ही आमच्या शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्व विविध दलित मागासवर्गीय आंबेडकर चळवळीला सोबत घेऊन, बहुजन चळवळीला सोबत घेऊन आम्ही व्यापक असं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत आणि लवकरच लोकशाही गौरव मेळावा हा आमच्या परभणी शहरामध्ये आम्ही घेणार आहोत आणि शासनाला परत एकदा आमची विनंती आहे की मोठ्या प्रमाणात हा अमृत महोत्सव साजरा करण्यात यावा. बारामतीत शारदानगर येथे भव्य अशा प्रदर्शनात तांत्रिक टेक्नॉलॉजीचा उपयोग कशा प्रकारे करून घेता येईल व शेतीला याचा कसा फायदा होईल याची माहिती दिली आहे. याचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी हे नियोजन केले आहे. हा माझे प्लॉट बघू शकता तुम्ही. ॲडवांटा 2203 आणि 2206चा प्लॉट आहे. हा मेनली पॉलीहाऊसमध्ये प्लांट आहे, पण त्याला आपण AIच्या मदतीने तेवढंच चांगल्या पद्धतीने आणलेलं आहे. ओपन कंडिशनमध्ये AI आपल्याला म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट आपण AIच्या मदतीने केलेलं आहे. आपला 0% डोकं AIने जेव्हा आपल्याला रेकमेंड केलं की पेस्टिसाईडचा स्प्रे करा किंवा AIने आपल्याला सांगितलं आत्ता सध्या आपल्या क्रॉपला एवढ्या फर्टिलायझरची गरज आहे, त्यानुसार आपण फक्त सोडलेले आहेत फर्टिलायझर्स आणि आपण फक्त तेवढ्याच्या AIच्या जोरावरती एवढा चांगला प्लॉट मॅनेज केलेला आहे. बारामती तालुक्यात मी ते प्रदर्शनामध्ये टोमॅटोची माहिती घेत असतो. या प्रदर्शनामधून चांगलं मार्गदर्शन कंपनीचे प्रतिनिधी करत आहेत. टोमॅटोच्या वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहेत. टोमॅटो एक चांगल्या पद्धतीचं पीक आहे, ज्यातून शेतकरी सुख समृद्धी होऊ शकतो आणि इथे एक नवीन व्हरायटी आहे, चेरी टोमॅटो आहे. या टोमॅटोला मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीची प्राईस भेटते. JB मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.